नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बीपीसीएल कंपनी प्रशासनाचा मुजोरपणा। स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार देण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस। अनधिकृतपणे परप्रांतीय कामगारांना कंपनीत काम करण्यासाठी प्रवेश दिल्याने स्थानिक माथाडी कामगारांमध्ये संतापाचे वातावरण। बीपीसीएल कंपनीच्या गेटसमोर तीव्र आंदोलन करण्याचा स्थानिक माथाडी कामगारांचा निर्धार। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र होणार। बीपीसीएल कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे। पैसे घेऊन बाहेरच्या परप्रांतीय लोकांना कंपनीत काम लावत असल्याचा स्थानिक माथाडी कामगारांचा आरोप। उरण तालुक्यात भेंडकळ येथे बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत आहे। सदर राष्ट्रीय प्रकल्प असल्याने व उरण तालुक्यात भेंडकळ येथे असल्याने सदर कंपनीने नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यायला पाहिजे होते। मात्र सदर कंपनीला सध्या स्थानिक असलेल्या बेरोजगारांचा व कामगारांचा विसर पडला असून दिनांक 15 ऑगस्ट 2025 व 16 ऑगस्ट 2025 या दिवशी बीपीसीएलच्या कंपनी प्रशासनाने स्थानिक असलेल्या माथाडी कामगारांना सणानिमित्त सुट्टी दिली व या सुट्टीच्या काळात परप्रांतीय कामगारांना कंपनीत प्रवेश देऊन त्यांना रोजगार दिला। मात्र सुट्टीच्या दिवशी स्थानिक कामगार काम करण्यास तयार होते, पण स्थानिक माथाडी कामगारांना विश्वासात न घेता त्यांना न कळवता सुट्टीच्या दिवशी परप्रांतीय कामगारांना रोजगार दिल्याने स्थानिक माथाडी कामगारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। असाच प्रकार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सुद्धा झाला आहे। बीपीसीएल प्रशासन नेहमी स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार देत असल्याने या बीपीसीएलच्या अन्यायाच्या निषेधार्थ बीपीसीएल कंपनीत काम करणारे स्थानिक माथाडी कामगार असलेले टोळी क्रमांक 2048 व टोळी क्रमांक 3068 या माथाडी कामगारांनी शनिवार दिनांक 16/8/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता बीपीसीएलच्या गेटवरच बीपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। 17 ऑगस्ट रोजी सुद्धा कामगार कंपनीच्या गेटसमोरच उभे होते। मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक माथाडी कामगारांनी बीपीसीएल प्रशासनाला दिला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विठ्ठल ममताबादेंसह तृप्ती भोईर, उरण। आज या बीपीसीएल कंपनीमध्ये आज एवढे आपण कामगार एकत्र आलेले आहेत आणि आज आपलं एक माथाडी कामगार आज आंदोलन चालू आहे एक प्रकारे। तर आपल्या काय मागण्या आहेत नेमक्या? आज आम्हाला 30 वर्ष झाले ते कामाला बीपीसीएल माथाडी म्हणून आम्ही काम करतो। आज 2 टोळे आहेत बीपीसीएलमध्ये, एक 2048 आणि 3068। तर 3068मध्ये जो अत्याचार झाला ते आज आम्हाला 2048मध्ये पण भोगायला येतो आहे। आणि जे काही कंपनी बीपीसीएल मॅनेजमेंट आहे ते गुंड्यांना कामाला आतमध्ये घेऊन अतिरेकी अनलिगली ड्युट्या म्हणजे सुट्टीच्या टायमिंगला काम देतात आणि आम्हाला सुट्टी देतात की 2048 आणि 3068 ऑलरेडी सॅटर्डे सुट्टी डिक्लेअर गोपालकाला म्हणून डिक्लेअर केली, नोटीस पण लावली गेटवर। आणि त्याच टायमिंगला 2:30च्या टायमिंगला अतिरेकी बोलून म्हणजे अनलिगली कामगार बोलून गाड्या खाली करणं आणि भरणं हे काम चालू केलं। म्हणजे उदाहरणार्थ उद्या आम्हाला पण बाहेरला काढतील आम्ही लिगली असून आज आम्ही 30 वर्ष या बीपीसीएल कंपनीत म्हणजे रक्ताचं पाणी केलं। आज घाम घालून आम्ही मेहनत केली। आज जो 100 गाड्या व्हायच्या 250 गाड्या करतो ते आम्ही मेहनत करतो। जिथं एका प्लॅनिंगला एका शेडला 20 गाड्या व्हायच्या तिथं आम्ही 40 गाड्या खाली करतो। एवढे आम्ही स्पीडमध्ये काम करतो, तरी पण आम्ही कंपनीला कमी पडलो नाही। जो परिपूर्ण काम दिला आहे तरी पण या पैशांच्या लोभी बीपीसीएल मॅनेजमेंट आणि काही कार्यकर्ते ते आहेत ते पैसे खाऊ घेऊन अतिरेकी कामगारांना आतमध्ये टाकून आम्हाला बाहेरला काढण्याचं काम करतात। त्याचं आम्ही आम्हाला जो नुकसान होणार आहे ते आम्ही सहन करणार नाही। आम्ही त्याच्यासाठी आंदोलन पण करणार आणि इथं आम्ही उपोषण बसून आम्ही आत्मदहन पण करू। हे आमचं लास्ट पर्याय आहे। जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही इथं गेटवर स्वतः पेट्रोल टाकून आम्ही स्वतःचा जीव देऊ। आज बीपीसीएल कंपनी आज जे स्थानिक जे तरुण आहेत, स्थानिक जे इथले गावाले जे तरुण घर आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे अन्याय करत आहे? कशा प्रकारे अन्याय म्हणजे काय? आज मला इथे कमसे कम 25 वर्ष कामाला झाली, त्याच्यात 5 वर्षात कॉन्ट्रॅक्ट बेसवर खपलो आणि 20 वर्षात माथाडी म्हणून खपलो।
आज मला माझी मुलं बारकं बोलतात की पप्पा आम्हाला म्हणजे कंपनी बघायला न्या, तेव्हा साहेब लोक आम्हाला परमिशन देत नाही आतमध्ये जाण्यासाठी. मग आज सुट्टीचा दिवस असताना, गोपाळकाला सुट्टी जाहीर असताना आज ही लोक घुसली कशी? यांना परमिशन दिला कोणी? कुठल्या साहेबांनी दिला? कुठल्या वॉचमॅनने दिला? कुठल्या मॅनेजमेंटने त्यांना परमिशन दिला? हा एक बोलण्याचा उद्देश आमचा आहे, दुसरं काय नाही. आमचे म्हणजे बोलण्याचा उद्देश काल पण सुद्धा या लोक जबरदस्ती करून 15 ऑगस्ट दिवशी सुट्टी असताना सुद्धा तरी कंपनीने मॅनेजमेंट केलं, तरी आम्ही दोन्ही शिफ्ट चालवल्या का? तरी अत्यावश्यक सेवा आहे, लोकांच्या घरोघरी गॅस पोचलं पाहिजे. आज केवळ माझ्याच घरी आज 4 दिवस झाले गॅस जात नाही. ते आम्हाला कळतो की कंपनी सांगतो की चालवा, त्याप्रमाणे आम्ही चालवतो. रात्रीचा दिवस करून आम्ही कंपनी चालू करतो. 20 गाड्याच्या ठिकाणी आता जे माझा पार्टनर बोला की 40 गाड्या करतो, तो आम्ही प्रयत्न करतो. आम्हाला पण वाटतं की इथे गव्हर्नमेंट कंपनी आहे, मॅनेजमेंट आहे, तर त्याचा पण ऐकावा. तर जी गाड्या होतील तर आम्हाला मोबदला भेटेल. आम्हाला हजेरी मास्टर नाही आहे, असा इथलं आमचा माथाडीची सिस्टम आहे. गाडी झाली तर पेमेंट आहे की ते रजिस्टर केलं की हजेरी देईल कंपनी, असा उद्देश नाही आमचा. याचाच कंपनी फायदा घेतो की जो काम होईल त्याचाच मोबदला भेटतो. म्हणून कंपनी असा विचार करतो की दोघाही केला काय आणि 100 केला काय. आम्हाला ज्या गाड्या होतील दोघाही गेल्या 10 गाड्या आणि 100 गेल्या 10 गाड्या, आम्हाला तेवढंच पेमेंट द्यायचं आहे. हा कंपनी आमच्यावर अत्याचार करतोय, कंपनी मॅनेजमेंट, की आम्ही 30 वर्षापासून इथे काम करतो. मग जर आम्ही इथे काम करतो ना, आम्हाला हकलावून की सांगतात की तुम्ही बाजूला व्हा आणि दुसऱ्यांना अनलिगली माणसांना तिथे सांगतात की तुम्ही काम करा. मग आम्ही कुठे जायचा? आम्ही कुठं काम करायचा? आणि ऑलरेडी आम्ही रजिस्टर म्हाताडे आहेत आणि याही पैसे दाबून किंवा राजकारणी जोर लावून किंवा काही XYZ करून याही लिगली काम म्हाताडी पास काढली आणि BPSCमध्ये ॲड झाले. असं जर आमच्या जागावर ते आले, त्यांच्या जागावर दुसरे येतील, असे जर 1000 लोक आले तर इथं कामं करतील कोण? पोटा भरतील कोणाची? उपाशी राहील कोण? पोटभर खाईल कोण? याचा प्रश्न होईल. मग याच्यावर तोडगा निघलाच पाहिजे. जर आम्ही स्थायिक आहेत, हा 30 वर्ष आम्ही कामं करतो, तर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. ह्यो आमचा हक्क आहे, तर आम्हीच काम करणार इथं. याच्यावर आता पोलीस स्टेशनला काही प्रतिनिधी गेलेत का तुमचे? हा, गेले. मग ती चर्चा चालू आहे का? मग तिथं जर तोडगा निघाला यावर, तर तुमचं जे आंदोलन आहे ते तुम्ही स्थगित करणार का? तोडगा आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, नाही तर आम्ही इथं आत्मदहन करणार. काल कसं 15 ऑगस्ट चांगला दिवस होता काल, आणि काल आम्ही माणसाली गाववाली पण माणसाली दोघं तिघं आलेले, आणि आम्ही डायरेक्ट सांगतात जर आम्ही म्हणजे आम्ही माथाडीचं जमलेलो सर्व, तर आम्हाला धमकी येत आहेत की तुम्हाला आम्ही बाहेर दाखवू, हे दाखवू. म्हणजे कंपनीमध्ये आतमध्ये येऊन आम्ही माथाडी प्युअर माथाडीत असून आम्हाला धमकी येतात की बाहेर येऊन तुम्हाला आम्ही हे करू ते करू. हे कंपनी आता जबाबदार याला अलाव करून कंपनीला रेडी. तुम्हाला काय घोषणा द्यायच्या आहेत?